नमस्कार. आज मी बनवलं आहे चवळीचं सांबार. चवळीच्या सांबारासाठी चवळी भिजत घालायची गरज नसते. चवळीमध्ये थोडं पाणी घालून कुकरला 3 शिट्या करून घेतल्या आहेत. चवळी शिजल्यानंतर डाऊल घेऊन ती थोडी बारीक करून घेतली आहे. आता वाटपासाठी भाजलेलं कांदा, खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता आणि पाणी घालून पेस्ट करून घेतली आहे. फोडणीसाठी कांदा, टॅमॅटो आणि कढीपत्ता घेतला आहे. आता पातेल्यामध्ये 1 चमचा तेल गरम करून त्यामध्ये राई, जिरं, हिंग, कढीपत्ता आणि कांदा टाकून लालसर होईपर्यंत परतून घेतला आहे. त्यामध्ये टॅमॅटो आणि 1 चमचा मीठ टाकून तेही थोडं शिजवून घेतलं आहे. आता त्यामध्ये 1 चमचा मालवणी मसाला, गरम मसाला, हळद, धना जिरा पावडर टाकून तेही परतून घेतलं आहे. आता त्यामध्ये वाटप टाकून तेही तेल सुटेपर्यंत परतून घेतलं आहे. नंतर जी चवळी आपण शिजवलेली ती त्यामध्ये टाकली आहे आणि 2 वाट्या पाणी टाकून उकळी येईपर्यंत शिजवून घेतली आहे. आता मी अगोदर मीठ कमी टाकलेलं म्हणून 1 चमचा मीठ आणि 2 कोकम वरून टाकली आहेत आणि चांगली उकळी येईपर्यंत पुन्हा शिजवून घेतलं आहे. आता वरून कोथिंबीर घातली. आता ही सांबार खायला तयार आहे. तुम्ही हे सांबार करा, तुम्हाला नक्की आवडेल. भाताबरोबर तर ते अजूनच टेस्टी लागतं. थँक यू.